नवीन वर्षात नवीन काय आहे तर YouTube कॉन्टेंट क्रिएशनची बॅच आणि फोटोग्राफीची बॅच आणि मग बाली ट्रिप. तुम्ही चांगले फोटो काढायला लागलात, चांगले व्हिडिओ जमायला लागले, मग त्याचं करायचं काय? बालीला जायचं आणि फोटो काढायचं. आता 2025च्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात 3, 4, 5 जानेवारीला आपण आरंभ पुन्हा सुरू करतोय. जागा बदललेली आहे. बाली ट्रिप खूप स्वस्तात घेऊन चाललोय. जे ट्रेकर मंडळी आहेत, ज्यांना जमतंय त्यांना घेऊन जायचं त्यांच्याबरोबर आणि तिथे शूट करायचं जसं होईल तसं. कोणासाठी आपण बनवत आहोत, आपण स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी आणि जे घडतंय ते दाखवतो त्याच्यामध्ये. तुम्ही जर चांगले एडिटर असाल, व्हिडिओ एडिटिंग करू शकत असाल तर मला कॉन्टॅक्ट करा. बनला व्हिडिओ. तू एडिट करून देशील ना? ह्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये मी एक कोर्स घेतला होता, YouTube कॉन्टेंट क्रिएशन कोर्स. तर त्याची जी लास्ट बॅच होती, 4थी बॅच, त्याला बरीचशी ट्रेकर मंडळी आलेली आणि व्हिडिओ कसा बनवावा, YouTubeवरती तो कसा टाकावा, त्याचा विषय काय असेल किंवा डॉक्युमेंटेशन काय असेल आणि अशा धाटणीचा तो कोर्स होता. तर बरीचशी ट्रेकर मंडळी होती. तर मी अनाउन्स केला की आपण एक वीकडेला एक दिवस ट्रेकला जाऊया. ज्यांना जमत असेल त्यांनी या. गुरुवार ट्रेकिंगचं थोडंसं माझ्या डोक्यात होतं. तर ऑलमोस्ट सगळे आले. आम्ही 8-10 जण मिळून ट्रेकला गेलो त्या दिवशी. आणि मग त्या दिवशी सुरुवात झाली की म्हणजे त्या दिवशी मी काय दाखवलं तर मी जेव्हा किल्ल्यांचे व्हिडिओ कसे शूट करायचे किंवा किल्ल्यावरती जर डॉक्युमेंटरी बनणार असेल तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूज, त्याच्यामध्ये अँकर लिंक, बाईट, त्याची माहिती, टाइम लॅप्स, ड्रोन असं सगळं शूट कसं करायचं हे त्यांच्या सगळ्यांसमोर शूट होईल आणि आल्यानंतर त्यांच्याच समोर एडिट करून दाखवायचं होतं मला की हा व्हिडिओ कसा बनतो. आणि त्यासाठी निवडला सोंडाई किल्ला. आता सोंडाईचा किल्ला शूट झाला, तुम्ही व्हिडिओ रिलीज केला आणि मग असं झालं की मी पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये गेलो की पूर्वी मी जे शूट केलेलं म्हणजे 2012 ते 16 मध्ये जे शूट केलेलं, तर ती गोष्ट कशी होती की मी हे का टीव्ही चॅनलसाठी शूट केलेलं आणि त्यासाठी प्रयत्न केलेले आणि ते पडून होतं आणि मग ते लॉकडाऊनमध्ये रिलीज केलं वगैरे वगैरे. हे मी बऱ्याचदा सांगितली स्टोरी. तर आता पुन्हा एकदा एक नवा किल्ला ऍड झाला त्याच्यामध्ये. 10-12 मिनिटाचा सोंडाई किल्ला त्याच्यामध्ये ऍड झाला. तर मग असं विचार केला की आता ह्या ट्रेकलाच जी मंडळी आहेत, जी कोर्सला आली आहेत, त्यांना सोबत घेऊन जर आणखी किल्ले केले तर म्हणजे मी बऱ्याच वर्षांनी मला विचार आला की महाराष्ट्र गडकिल्ले हे आपण पुन्हा शूट करून दाखवूया का? म्हणजे गॅप खूप गेला होता 2012 ते 16. 16ला मी बंद केलेलं शूटिंग. तर 2016 नंतर डायरेक्ट 2024 मध्ये आपण हे करूया का? हा विचार तेव्हा आला आणि त्यातनं खरी मजा सुरू झाली. तर ह्या वर्षीच्या सिरीजमध्ये काय काय व्हिडिओ शूट केले तर सोंडाई केल्यानंतर जो उत्साह आला त्यानंतर मी मल्हारगड शूट केला पुण्यात जाऊन. त्यानंतर वाघबीळ शूट केला. विकटगड, पेब माथेरानचा जो डोंगर आहे तो शूट केला, ज्याचा एक खूप थरार व्हिडिओ बनला. त्यानंतर नाशिकचा त्रिंगलवाडी, कर्जतचा भिवगड किल्ला असे वन डे ट्रेक्स शूट केले आणि कुठेतरी रेंज ट्रेक, जी माझी म्हणजे खासियत आहे रेंज ट्रेकचे व्हिडिओ बनवणं आणि जे खूप आवडतात लोकांना, असा अटेम्प्ट आम्ही एकच केला पण तो खतरनाक होता, म्हणजे थरारक होता, जो की भीमाशंकर डोंगर रांगेत गेलो. भीमाशंकरवरनं आम्ही भोरगिरीला गेलो आणि भोरगिरीवरनं आम्ही कौल्याच्या धारेतनं कोथळीगडाला उतरलो आणि तिथून कोथळीगड, खूप वर्षांचा अर्धवट राहिलेला एपिसोड, तो पूर्ण केला आणि तिथनं आम्ही रिटर्न आलो. काही एपिसोड आहेत जे पूर्ण नाही झाले. एक म्हणजे मी आणि देवेशू कास पठारला गेलेलो, ज्याचं शूट केलं पण आल्यानंतर मला लगेच कझाकिस्तान ट्रिप होती माझी, त्यामुळे मला एडिट करायला वेळ नाही मिळाला. एक नवा प्रयोग केला ज्याच्यात व्हॉइसवर नसलेला व्हिडिओ बनवला, ज्याच्यामध्ये ASMR व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी एका लोकेशनला गेलो, टेंट लावला, टोमॅटोचं सूप बनवलं, पुस्तक वाचलं, पाऊस बघितला, असा तो दिवस छान तिथे काढला, असा एक प्रयोग केला. तर अशा पद्धतीने 2024 मध्ये पुन्हा एकदा सह्याद्रीतलं ट्रेकिंग झालं माझ्याकडनं. 2012 ते 16 जेव्हा शूट केलेलं तेव्हा फार काही माहिती नव्हतं कसं शूट करायचं काय.
आणि आता असं झालं की किती सहज शूट करता येईल. म्हणजे जर ट्रेकिंगची गोष्ट सांगायची आहे किंवा त्याचा इतिहास सांगायचा आहे किंवा दोन्ही मिक्स करायचं आहे, की अ, माझा ट्रेक चाललाय, मी पोहोचतोय, संध्याकाळ होतेय आणि सोबत किल्ल्याचा इतिहास, ड्रोन शॉट्स हे आता खूप इझी वाटतं शूट करणं. तर हे ह्यावर्षी पुन्हा घडलं आणि एक खूप महत्त्वाचा पॉइंट मला लक्षात आला, की आपण एपिसोड्स बनवूया, ट्रॅव्हल शो करूया, हा जो थॉट होता तेव्हा. त्यापेक्षा आता असं झालं, की आपण छान ट्रेक करूया, रेंज ट्रेक करूया आणि जे ट्रेक करतोय ते शूट करूया. ते ड्राफ्ट करून ठेवून देऊया. तर हा फरक मला जाणवला, की कशासाठी तरी जी धडपड आहे ती कमी झाली आणि जे सहज चाललंय म्हणजे ट्रेकिंग ही आवडीची गोष्ट आहे खूप वर्षांपासून. तर ट्रेक करताना ते फक्त शूट करणं आणि शूट करून त्याचे एपिसोड बनवणं. आता माहिती आहे की YouTubeलाच जाणार आहे. त्यामुळे मग त्यात गमती-जमती ॲड करता आल्या किंवा त्यात बऱ्याच गोष्टी आता जी टीम मेंबर्स आहेत, त्यांना ॲड केलं. त्यांच्या गमती-जमती ॲड केल्या. सो अशा पद्धतीने मला फरक जाणवला. लोड नाहीये की कोणासाठी आपण बनवतोय. आपण स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी आणि जे घडतंय ते दाखवतो त्याच्यामध्ये. ट्रेकिंगला सोबत येणारी टीम याच्यात थोडा मी स्ट्रगल करतोय. तर बऱ्याच जणांना एवढ्या मोठ्या सुट्ट्या नाही मिळत किंवा अ, पूर्वीची जी टीम होती ती एकच टीम होती आणि एका टीममध्ये आम्ही फिरायचो. तर ह्यावेळी मी काय प्रयोग करणार आहे, की जे ट्रेकर मंडळी आहेत, ज्यांना जमतंय त्यांना घेऊन जायचं त्यांच्याबरोबर आणि तिथे शूट करायचं जसं होईल तसं. अशा पद्धतीने मी सुरुवात करेन आता ट्रेकला. जेणेकरून शूट होत राहील, व्हिडिओज येत राहतील. ह्या वर्षीचा थरारक एपिसोड का होता, तर मी आणि देवेशी उरलो होतो. आशिष निघून गेलेला आणि नंतर आम्ही कौलाची धार जी उतरलो, तो जो दिवस होता, अख्खा दिवस आम्ही जंगलात होतो. ते मला म्हणजे खूप ह्या वर्षीचा हायलाइट डे म्हणेन मी, थरारक दिवस, की पावसाळा, घसरड्या वाटा आणि आम्ही ती कौलाची धार उतरतोय आणि अचानक मध्ये जेव्हा आम्हाला तो दिसला, कोथळीगड दिसत नव्हता तिथून. तर अचानक तो ढगातनं जेव्हा बाहेर आला, तेव्हा खूप मजा आली. भारी वाटलं. काल निलेशशी बोलणं झालं, की त्याला सुट्टी आहे आणि आपण अचानक ट्रेकला जाऊया आणि शूट करूया. मी खुश झालो, की आणखी एक नवा ट्रेक शूट होईल आणि म्हणजे आमचा ट्रेक पण होईल आणि तो शूट पण होईल. रात्री 1 तास आम्ही यावर विचार केला, की कुठे जायचं. सो ठाण्यापासून वन डे जाऊन येऊ असा कोणताच ट्रेक उरला नाहीये आणि या पॉइंटवर आम्ही ट्रेक कॅन्सल केला. आणि हेच निमित्त होतं, की आज ट्रेक कॅन्सल झाला आणि मी निलेशच्या घरी आलोय. शूट झालं, फोटोशूट झालं थोडं आणि आता हा व्हिडिओ बनतोय. सो आज ट्रेक नाही झाला, पण हा व्हिडिओ शूट झाला. आता तो एडिट कोण करणार आहे? कदाचित मलाच करायला लागेल. सो मी स्ट्रगल करतोय. माझ्याकडे एडिटर नाहीये. ट्रेकिंगसाठीची रेंज ट्रेक करणारी टीम नाहीये. जे मी आता सुरुवात करणार आहे, की मी ओपन टू ऑल सगळ्यांना इन्व्हाइट करणार आहे आणि त्यांच्याबरोबर जाऊन शूट करणार आहे. हे आधी पण झालं एडिटर नाही. एडिटरचं दुःख एवढं आहे, की सारखं मला तुला काय पाहिजे? तर एडिटर पाहिजे. हां. आणि अजून काय पाहिजे? ते सांगायचंय का आपल्याला? येस. आणि एक महत्त्वाची अनाउन्समेंट होती. अ, मी बाली ट्रिप अरेंज केलेली आहे रानवाटातर्फे आणि ग्रुप टूर मी असणार आहे. एक ग्रुप घेऊन बालीला जायचंय. 7 दिवस 6 रात्र अशी ती ट्रिप असणार आहे. मी गेल्या वर्षी महिनाभर होतो बालीमध्ये आणि मला खूप सुंदर जागा वाटली ती आणि तिथे ग्रुप टूर आणण्यासाठी पण मला असं वाटलं की ही जागा परफेक्ट राहील. हे मला जास्त कधी वाटलं जेव्हा मी लास्ट मंथ जेव्हा मी अझरबैजान देशात होतो आणि तिथे काही स्पॉट असे होते की तिथे गेल्यावर लोक म्हणायचे की हा हे एवढं काही ग्रेट नाहीये किंवा हे असं असं आहे तसं आहे किंवा फोटोत बघितलं तसं नाहीये वगैरे असे खूप डिस्कशन चालले. तेव्हा मला असं झालं की मग खरंच खूप सुंदर जागा कुठच्या आहेत तिथपासून आपण सुरू करूया. तर पहिली बालीची ट्रिप अनाऊन्स झालेली आहे. मार्चच्या डेट्स आहेत आणि हॉटेल बुकिंग झाले आहेत. फ्लाईटच्या काही सीट्स ब्लॉक केलेल्या आहेत. तर लवकरात लवकर जर तुम्हाला तुमच्या बाली ट्रिप राहिली असेल, बाली ट्रिप करायचं डोक्यात असेल, तर ग्रुप टूर चालली आहे रानवटाची. मी घेऊन चाललेलो आहे. नक्की या. काही सीट्स बाकी आहेत. अर्ध्या सीट्स भरलेल्या आहेत. सो लवकर तुमची सीट बुक करा.
तुम्ही जर चांगले एडिटर असाल, व्हिडिओ एडिटिंग करू शकत असाल तर मला कॉन्टॅक्ट करा. ट्रेकिंगचे खूप व्हिडिओ आहेत, खूप इंटरनॅशनल सिरीज आहेत, खूप प्रचंड काम आहे. मला लोक शिव्या घालतात यासाठी की माझे व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत. ठीक आहे, त्याचं कारण आहे एडिटर. जर तुम्ही एडिटर असाल तर येस, कॉन्टॅक्ट करा मला. बाली ट्रिप खूप स्वस्तात घेऊन चाललंय. नवीन वर्षात नवीन काय आहे तर यूट्यूब कॉन्टेंट क्रिएशनची बॅच आणि फोटोग्राफीची बॅच. सो मी गेली 15 वर्षाची फोटोग्राफी शिकवतोय. त्याच्यापेक्षा थोडासा मी सिलेबस बदललाय आणि इंस्टाग्राम फोटोग्राफी बॅच असं मी त्याला नाव देतोय. तर मोबाईलवरती बरंचसं आलंय, एडिटिंग आलंय, फोटोग्राफी आली आहे. तर थोडी वेगळी बॅच आहे इंस्टाग्राम फोटोग्राफी आणि यूट्यूब कॉन्टेंट क्रिएशन. सो एक फोटो संदर्भात आहे, एक व्हिडिओ संदर्भात आहे आणि ह्या दोन्ही मी सॅटर्डे संडे रन करेन जानेवारी फेब्रुवारीमध्ये. साधारण 5 दिवसांची बॅच असेल आणि प्रॅक्टिकल बेस जास्त असेल. त्याच्यात भरपूर गोष्टी प्रॅक्टिस करून शूट करून करण्यावरती भर दिला असेल. आणि मग बाली ट्रिप. तुम्ही चांगले फोटो काढायला लागलात, चांगले व्हिडिओ जमायला लागले, मग त्याचं करायचं काय? बालीला जायचं आणि फोटो काढायचं. आरंभ फोटोग्राफी प्रदर्शन जी ठाणे कलाभवनमध्ये 20 प्रदर्शनं झाली, एवढ्या मोठ्या स्केलवर 10 वर्ष आम्ही तिथे प्रदर्शन करतोय. तर आरंभ का बंद आहे तर याचं महत्वाचं कारण आहे की ठाणे कलाभवन जी आर्ट गॅलरी आहे कापूर बावडीची, ती कोविड पासून टीएमसीने बंदच ठेवली. तर आता 2025च्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात 3, 4, 5 जानेवारीला आपण आरंभ पुन्हा सुरू करतोय. जागा बदललेली आहे. आपण टीएमसीच्याच आर्ट गॅलरीत करतो. 3 हात नाक्याला नवीन एक आर्ट गॅलरी झाली आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरी. तिथे आपण करतो. तिथल्या कलादालनमध्ये आपण हे एक्झिबिशन करतो. आरंभ 21वं प्रदर्शन होणार आहे. येस, तर मी खूप उत्सुक आहे आणि मजा येणार.